सोलापूर शासकीय विश्रामगृहात 2 तासांच्या वेटिंग नंतर भेट। पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर सरपंच परिषदेचे झाले समाधान। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषदेने निवेदन दिले। 2 तासांच्या वेटिंग नंतर झालेल्या भेटीने सरपंच परिषदेने समाधान व्यक्त केले। यावेळी पालकमंत्र्यांकडे परिषदेने सुमारे 9 मागण्या केल्या आहेत। यापैकी अनेक मागण्यांवर पालकमंत्री गोरे हे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत। शासकीय विश्रामगृहात त्यांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी सरपंच परिषदेने त्यांची वेळ घेतली होती। सकाळी 8:30 वाजता परिषदेचे सर्व पदाधिकारी येऊन थांबले। 10:30 वाजेपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती। शेवटी 2 तासांच्या वेटिंग नंतर पालकमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलावले। सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, सरपंच उमेश भगत, परिणिती शिंदे, मीरा साळुंके, विकास पाटील, जगन्नाथ गायकवाड, आशिष क्षीरसागर, अंजली क्षीरसागर, सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले। पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विकास जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेतली। त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली। सरपंच परिषदेच्या प्रमुख मागण्या की मुंबई येथे सरपंच भवन आणि सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये सरपंच कक्ष निर्माण व्हावा आणि याच सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांच्या सरकारनं जे काही मानधन सुरू केलेलं आहे सरपंच उपसरपंचाला वाढवलेलं आहे ते वाढीव मानधन अद्यापपर्यंत जमा झालेलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी नाही। त्यामुळं ते वाढीव मानधनाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशा अनेक मागण्यासह आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा घेणार आहोत। त्यासाठी देखील त्यांची वेळ मागितलेली आहे। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। ग्रामविकास मंत्री गोरे साहेबांचे आणि सरपंच परिषदेचे यापूर्वीपासून ऋणानुबंध आहेत। सातारा जिल्ह्यात सरपंच परिषदेच्या वतीने यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळापासून मुंबईकडे एक मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा आम्ही शासनाच्या विरुद्ध काढलेला होता। त्याची मध्यस्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं गोरे साहेबांनी केली होती आणि तो सातारा इथेच थांबवून त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं। त्यामुळे तेव्हापासूनचे आमचे गोरे साहेबांचे सरपंच परिषदेचे चांगले संबंध आहेत आणि ग्रामीण भागातून तळागाळातून काम करत त्यांनी हे या पदापर्यंत आलेले आहेत। त्यामुळे त्यांना गावगाड्याच्या समस्याची जाण आहे। म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी त्यांच्यासोबत आज चांगली मीटिंग झाली, चर्चा झाली। सर्व सरपंचांच्या प्रतिनिधींना त्यांनी वेळ दिला आणि सकारात्मक चर्चा झाली। निश्चितपणानं सरपंच परिषदेच्या मागण्या तात्काळ मान्य होतील अशी आम्हाला खात्री आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।